श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ महाराज आपली भरपूर परीक्षा घेतात. ते आपला संयम बघत असतात. आपल्याला भरपूर अडचणी व संकटेही निर्माण करतात. बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवा ही खंडित होते. बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडतात, पण ते चुकीचे आहे. आपण का विसरून जातो की संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटाहूनही मोठे आपले स्वामी आहेत. म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहावे. कारण स्वामींनी एकदा आपल्याला जर हात दिला तर ते सोडत नाहीत कधी. नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करतात व नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधीही कल्पना केलेली नसेल. स्वामी भक्त हो, आज असाच मी स्वामींचा एक अनुभव आपल्याला सांगणार आहे. माझ्या वडिलांनी नागपुरात मेन रोडवर एक दुकानाचा गाळा घेतला होता, जेणेकरून 2 मुलांपैकी कुणाला व्यवसाय करायचा असेल तर कामात येईल या भावनेतून. पण त्यावेळेस आम्ही दोघेही भाऊ लहान असल्याने तो गाळा एका व्यक्तीला भाड्याने दिला. जेव्हा आम्हाला गरज राहील तेव्हा तो गाळा आम्ही तुमच्याकडून खाली करून घेऊ अशा बोलीवर बराच काळ गेला. माझे संगणक विषयात शिक्षण पूर्ण झाले, पण नोकरीची संधी सर्व बाहेरूनच यायच्या. वडिलांची इच्छा होत नव्हती बाहेर पाठवायची. आजच्यासारखी त्यावेळेची मनस्थिती नव्हती. वडिलांचे म्हणणे होते की आपला जेथे गाळा आहे तेथे तू एखादा व्यवसाय कर. आमचे ठरले त्याप्रमाणे बाबा त्या व्यक्तीला बोलले की आम्हाला आता गरज आहे, तुम्ही हा गाळा रिकामा करून द्या. त्या व्यक्तीने तेथे दातांचा दवाखाना टाकला होता, परंतु तो व्यक्ती पूर्णपणे बदलला आणि खाली करायचे. 1 लाख मला द्या, मग मी खाली करतो, नाहीतर खुशाल कोर्टात जा अशी धमकी देऊ लागला. त्यावेळेस म्हणजे 1994-95ला 1 लाख म्हणजे खूप मोठी रक्कम होती. त्यावेळेस मला नुकतेच आणि श्री स्वामी समर्थ सेवेत लागलो होतो. स्वामींचे नागपुरात मोठे मंदिर व्हावे याकरिता आमची धडपड सुरू होती. माझा प्रॉब्लेम मी श्री अप्पाजी यांना सांगितला. ते म्हणाले की तू नामस्मरण करीत राहा आणि रोज सकाळी हनुमानाचे दर्शन घे, पण लक्षात ठेव, एक वेळ ठेवायची, ती कधीच टळली नाही पाहिजे. झाले, नित्यक्रम सुरू झाला. दिवस गेले, महिने गेले. माझे काम नियमित अखंड सुरू होते. नागपुरात ठिकठिकाणी स्वामींच्या आरत्या आयोजित करणे, जप यज्ञ करणे, स्वामींचे फोटो प्रिंट करून विकणे, या माध्यमातून मंदिराकडील देणगी गोळा करणे सुरू होते. माझी खाजगी नोकरी सुरू होती. असे एकंदर चालू होते. माझा भाडेकरू त्रास देतच होता. त्याचे प्रचंड मानसिक दडपण होते. एक दिवस अण्णाजी माझ्या घरी आले. त्यांनी स्वतःहून विचारले, काय बाळा, काय म्हणतो तुझा भाडेकरू? आणि मंद मंद हसून माझ्याकडे पाहत होते. अचानकपणे मला काय झाले, माझे स्वतःवर नियंत्रण नाही राहिले. मी त्वेषाने उठून उभा राहिलो आणि म्हणालो, अण्णाजी, काहीही झाले नाही. तुम्ही ती सेवा सांगितली, काही उपयोग नाही. मला वाटतं तुम्हाला आणि तुमच्या स्वामींना फक्त मला राबून घ्यायचे आहे. अहो अण्णाजी, तुमच्या स्वामींच्या मागे लागण्यापेक्षा 4 मवाली हाताशी धरले असते तर आजपर्यंत माझे काम झाले असते. अजून बरंच काही. थोड्या वेळाने सर्व शांत झाले. अण्णाजी जागेवरून उठले, माझ्या खांद्यावर हात ठेवला. आता पण ते मंद मंद हसत होते. थोडा वेळ थांबले आणि निघून गेले. असेच 8-10 दिवस गेले. एक दिवस रात्री माझा तोच किरायादार एक टेम्पो घेऊन आला. सर्व सामान त्याने त्या क्लिनिकमधले त्या टेम्पोमध्ये भरले. पेंट आणून जे काही लिखाण होते, नाव वगैरे, ते मिटवले. आम्ही वरच्या माळीवरच राहत होतो. आम्ही आश्चर्याने बघत होतो की काय होत आहे. तेवढ्यात तो वरती आमच्या घरी आला
आणि बाबांना म्हणाला की घ्या तुमची चाबी, ही रूम खाली केली आहे. बाबा म्हणाले, तुम्ही मला डिपॉझिटचे दिलेले 10,000 घेऊन जा. त्यावर तो उत्तरला, नको मला डिपॉझिट परत, ते तुम्हीच ठेवा, आणि ताडताड निघून गेला. आश्चर्य, जो व्यक्ती रूम खाली करायचे 1,00,000 मागत होता, तो आज स्वतःचे 10,000 पण परत घेईना. आम्हाला काही कळतच नव्हते हे काय होत आहे. मला शांत बसवेना. मी या प्रकाराच्या मुळाशी जायचे ठरवले. माझा एक नातेवाईक ह्या व्यक्तीला ओळखायचा. त्याला गाठले आणि या प्रकरणी अधिक माहिती काढण्याची विनंती केली. तो नातेवाईक त्या किरायादाराला भेटायला गेला. त्याला या किरायादाराने सांगितली की तो एक शासकीय दंत महाविद्यालयात नोकरीला आहे. खाजगी प्रॅक्टिस करीत होता. याची कुणीतरी मंत्रालयात तक्रार केली आणि मंत्रालयापासून महाविद्यालयात पत्र आले. त्यानुसार महाविद्यालयाने याला कारणे दाखवा नोटीस दिली आणि बरखास्त का करण्यात येऊ नये विचारणा केली. म्हणून याने ताबडतोब रूम खाली केली. त्यावेळेला दौलतराव आहेर हे वैद्यकीय मंत्री होते. या संदर्भात दुसऱ्या दिवशी तो मुंबईला जाणार होता. नातेवाईकाने हे आम्हाला सांगितले आणि विचारले की तुम्ही तक्रार केली काय. बाबांनी सांगितले की हा व्यक्ती शासकीय नोकरीत आहे. हेच आम्हाला माहीत नव्हते. आता खरी कथा पुढे आहे. मुंबईवरील हा किरायादार परत आला आणि एक दिवस सहज माझ्या नातेवाईकला रस्त्यावर भेटला. तेव्हा त्याने सांगितले की मंत्रालयात गेल्यावर त्याला कळले की एक म्हातारे गृहस्थ आले होते. त्यांनी सरळ मंत्रीकडे जाऊन तुमची लेखी तक्रार केली होती. त्या तक्रारीवर माननीय मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. मग याने विचारले की या गृहस्थाचे नाव सांगू शकता काय. तेव्हा त्या बाबूंनी ती फाईल मागवली. आश्चर्य, फाईलमध्ये सर्व कागदपत्रे व्यवस्थित, पण तक्रार तेवढी गायब. त्या बाबूने वर्णन केले ते असे की म्हातारा गृहस्थ, पांढरा सदरा, पांढरे धोतर, डोक्यावर टक्कल, उंच मजबूत शरीरवरून बाबू हे सुद्धा बोलला की रोज येथे हजारो लोक येतात, पण हा माणूस कसा काय माझ्या लक्षात राहिला देव जाणे. मुख्य म्हणजे हा डायरेक्ट साहेबांच्या केबिनमध्ये गेला. मग मला साहेबांनी बोलवून घेतले म्हणूनही लक्षात आहे. किरायादाराने विचारले की तुम्ही तर माझ्या घरमालकाचे नातेवाईक, तुम्ही अशा कुठल्या नातेवाईक किंवा परिचितला ओळखता काय. खरं सांगायचं म्हणजे असे कुठलेही व्यक्तिमत्व आमच्या कुटुंबात नाही. ते कोण होते आता हे मी सुद्धा सांगायची गरज नाही. काही काळाने त्या ठिकाणी मी संगणक परीक्षण म्हणून संस्था सुरू केली. उद्घाटन नाही करणे. अक्कलकोटवरून स्वामींच्या पादुका आणल्या आणि माझ्याकडून त्या ठिकाणी पूजन करून घेतले आणि मी व्यवसाय सुरू केला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय 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 स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.